तर या कुंडली बनवणाऱ्याचं नॉलेज आपल्याला माहित नसतं. एक बरोबर. थर्ड पार्टी व्यक्ती म्हणून गेलो मी, तर हं. ज्यांचं नाव मार्केटमध्ये ऐकलंय किंवा ज्यांचा रेफरन्स मिळाला त्यांच्याकडून आपण बनवून घेतो. त्यांच्याकडून काही झालेल्या चुका, हे त्यांनी जे लिहिलेलं आहे, हे कितपत खरं आहे किंवा योग्य आहे हं. आणि त्यात चुका नाही आणि हे मला कसं कळणार ॲज अ थर्ड पार्टी व्यक्ती ज्यानं एखाद्याकडून पत्रिका त्याचे बनवून आयुष्य लिहून घेतलेली घेतोय आहे. हां, इन हां. शॉर्ट. आपण कसं आहे पत्रिका जेव्हा बनवून घेतो, तेव्हा ते पंचांग बनवून देतात आपल्याला आणि बऱ्याचशा वेळा काय होतं, की पंचांग ते वाचता येत नाही बरोबर. किंवा ऑब्व्हियसली कोणाला कळतच कळतच नाहीये नाही, की हां. काय आहे. तर एक पद्धत अशी पण असावी मला असं वाटतं, जसं मी देते, की जेव्हा तुम्ही पंचांग बनवता, म्हणजे लग्न कुंडली बनवता, चलित बनवता, नवश कुंडली जेव्हा बनवता, चंद्र कुंडली जेव्हा बनवून देता ना, त्याच्या खाली एक थिअरेटिकल तुम्ही दिलं पाहिजे. म्हणजे जर एखाद्या घरामध्ये जसं 12 घरं आहेत, त्यामध्ये जे 9 ग्रह आहेत, ते कुठे-कुठे स्थित आहेत, कोणत्या-कोणत्या राशीत आहेत, हे आपण थिअरेटिकल दिलं, तर लोकांना वाचायला खूप सोयीस्कर पडतं, हं, की हं. पहिल्या घरामध्ये कोणतं ग्रह आहे आणि त्या ग्रहामुळे आपण घेतलेल्या डिसिजनवर काय पुढे जाऊन परिणाम होणार, ते 2 सिक्वलमध्ये आपण त्या थिअरेटिकल दिलं, तर हे लोकांना वाचायला पण सोयीस्कर पडतं आणि ती जी पत्रिका तुम्ही बनवून घेता, ती पडून राहत नाही. ती वाचली जाते. हं, म्हणजे हं. त्याच्यामध्ये तुमचं पहिली गोष्ट तर पैसेही वाया जात नाही आणि पत्रिका बनवल्यासारखी त्याच्यावर आपल्याला स्वतःला प्रेडिक्ट पण करायला मदत मिळते.